श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शांतनोपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. काल आपण पांडूच्या लग्नाची आणि दिग्विजयाची कथा वाचत होतो, ती आता पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, अशा प्रकारे पांडूने जिंकलेल्या सर्व राजांना देवांमध्ये ज्याप्रमाणे इंद्र त्याप्रमाणे पृथ्वीवर पांडू हा एकच एक शूर पुरुष आहे असे वाटले आणि ते अनेक प्रकारची रत्ने, बहुमोल मणी, मोती, पोवळी, विपुल सुवर्ण आणि रूपे, सुलक्षणी धेनू, जातिवंत अश्व, उत्कृष्ट रथ, हत्ती, गर्दभ, उंट, म्हशी, मेंढ्या, शेळ्या, धाबळ्या, उत्कृष्ट अजिने म्हणजे कृष्णाजिने, रंकू नामक हरिणांच्या लोकरीपासून तयार केलेली अस्तारणे म्हणजे पलंग पोस आणि चादरी आपल्याबरोबर घेऊन व नम्रपणे हात जोडून ते पांडूकडे गेले आणि या वस्तू त्यांनी पांडूला अर्पण केल्या. हस्तिनापुराच्या अधिपतीने म्हणजेच पांडूने या साऱ्या नजराण्यांचा स्वीकार केला. त्या साऱ्या नजराण्यांचा स्वीकार करून पांडू आपल्या राजधानीकडे परत जाण्यास निघाला. विश्रांतीमुळे त्याचे अश्व ताजेतवाने झाले होते. आपल्या ताब्यातील देशांना संतुष्ट करून राजसिंह शांतनूची आणि प्रज्ञावंत भरताची नष्ट झालेली कीर्ती त्याने पुन्हा प्रस्थापित केली. ज्या राजांनी मागे कौरवांचे देश जिंकून घेतले होते आणि त्यांच्या धनसंपत्तीचा अपहार केला होता, त्या राजांना वठणीवर आणून हस्तिनापुराच्या अधिपतीने म्हणजेच पांडूने त्यांना खंडणी देण्यास भाग पाडले. अनेक राजे आणि त्यांचे अमात्य एकत्र येऊन पांडूची तारीफ करू लागले आणि पांडू राजधानीच्या जवळ आला आहे असे कळताच हर्षपूर्ण मनाने नगरवासी लोकांच्या व ग्रामवासी लोकांच्या समवेत भीष्माच्या मागोमाग ते सर्व पांडूला सामोरे गेले. हस्तिनापुरापासून फार दूर ते गेले नाहीत. तोच अनेक प्रकारच्या धनसंपत्तीने युक्त असलेले, असंख्य वाहनांमध्ये भरलेल्या, सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त असलेले हत्ती, अश्व, रथ, असंख्य रत्ने, धेनू, उंट, त्याचप्रमाणे शेळ्या, मेंढ्या इत्यादी लूट आपल्याबरोबर घेऊन आलेले सैन्य त्यांना दिसले. ते सैन्य इतके मोठे होते की भीष्माला आणि कौरवांना त्याचा अंतच लागेना. आपल्या मातेचा आनंद शतगुणित करणाऱ्या त्या पांडूने वडीलधाऱ्या माणसांच्या चरणांवर मस्तक ठेवले. तसेच नगरवासी व ग्रामवासी लोकांना सुद्धा त्याने यथोचित मानाने वागविले. अनेक नगर आणि देश जिंकून कृतकृत्य होऊन पुन्हा परत आलेल्या आपल्या पुत्राला पांडूला भीष्माने आलिंगन दिले आणि त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू झरले. शेकडो कर्णे, शंख आणि नगारे यांच्या कांठळ्या बसविणाऱ्या निनादांनी समस्त नागरिकांची मने हर्षोत्फुल्ल करीत तो पांडू हस्तिनापूर नगरामध्ये प्रवेश करता झाला. वैशंपायन म्हणाले, नगरात परत आल्यानंतर आपल्या बाहुबलाने जिंकून आणलेले सारे धन पांडूने धृतराष्ट्राच्या संमतीने भीष्माला, माता सत्यवतीला आणि विदुराला अर्पण केले. इतकेच नव्हे तर आपल्या आप्तेष्टांना आणि मित्रांना सुद्धा त्याने काही धन वाटून टाकले. नंतर पांडूने मिळवून आणलेल्या धनापैकी काही धन सत्यवतीने भीष्माला अर्पण केले. तसेच कौसल्येला म्हणजे पांडूच्या मातेला काही धन बहाल केले आणि त्यांना तिने संतुष्ट केले. जयंताच्या कर्तृत्वामुळे संतुष्ट झालेल्या इंद्रपत्नी शचीप्रमाणे पांडूची माता अंबालिका
आपल्या महातेजस्वी पुत्राच्या कर्तृत्वाने संतुष्ट झाली आणि तिने त्याला आलिंगन दिले. त्या वीर पुरुषाच्या पराक्रमाच्या बळावर धृतराष्ट्राने अश्वमेधासारखे असंख्य महायज्ञ केले आणि त्या यज्ञामध्ये त्याने सहस्रांनी व लाखांनी दक्षिणा दिली. नंतर काही काळाने पांडूने सर्व आळस झाडून टाकून उत्साह धारण केला आणि कुंतीला व माद्रीला बरोबर घेऊन तो मृगयेसाठी अरण्यामध्ये जाण्याचा विचार करू लागला आणि लगेच त्याने तो विचार कृतीतही आणला. ऐश्वर्यशाली प्रासादाचा आणि बहुमोल शय्यांचा त्याग करून पांडू नित्य अरण्यामध्ये वास्तव्य करू लागला आणि मृगयेमध्ये मग्न झाला. हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडील रम्य प्रदेशामध्ये त्याने संचार केला आणि तो पर्वताच्या पठारांवर व उत्तुंग शाल वृक्षांनी परिपूर्ण वनामध्ये काही काळ राहिला. वनामध्ये संचार करणारा तो पांडू 2 हत्तीणींप्रमाणे इंद्राचा ऐरावत गज शोभून दिसावा त्याप्रमाणे कुंती आणि माद्री यांच्या सहवासात शोभून दिसू लागला. आपल्या 2 भार्यांबरोबर संचार करणाऱ्या, खड्ग बाण व धनुष्य धारण करणाऱ्या, उत्कृष्ट चिलखत परिधान करणाऱ्या त्या वीरश्रेष्ठ पांडूकडे पाहताच हा कोणीतरी देवच येथे आला आहे असे वनवासी लोकांना वाटले. धृतराष्ट्राने सांगून ठेवल्याप्रमाणे वनवासी लोक अरण्यामध्ये पांडूला लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू व भोग्य पदार्थ नित्य तत्परतेने आणून देत असत. इकडे राजधानीमध्ये देवक नावाच्या राजाला एक रूपवती तरुण कन्या आहे असे भीष्माला कळले. लगेच भीष्माने तिला विदुरासाठी मागणी घातली आणि त्या विदुराला तिच्यापासून विनय संपन्न व आपल्याप्रमाणेच गुणी पुत्र झाले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.